राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल विचुंबे या स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 वेळेस संपन्न झाले। छत्रपती शिवाजी महाराज व दत्तूशेठ पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करत उपस्थित पाहुण्यांचे स्वागत गीत गाऊन स्वागत करण्यात आले। वार्षिक स्नेहसंमेलनमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देत सन्मान करण्यात आला। वारकरी गीतं, शैदांवरील गीतं, फिल्मी गीते, कोळी गीते अशा विविध गीतांचे विद्यार्थ्यांकडून अप्रतिम कला व डान्स सादरीकरण केले। उपस्थित मान्यवर व पालकांनी आनंद घेतला। शिक्षकांनी घेतलेल्या मेहनत मुलांमधील आत्मविश्वास पाहायला मिळाला। शाळेचे चेअरमन पुरुषोत्तम भोईर यांनी शिक्षकांचे आभार व्यक्त करत भविष्यात असाच आपल्या शाळेचा नावलौकिक राहील असा विश्वास व्यक्त केला। भविष्यात शाळेची इमारत उभी राहील असे सूचित केले। शाळेत दिले जाणारे चांगले शिक्षणामुळे मुलांचे विविधांगी कर्तृत्व पाहावयास मिळाले। पालकांची छाती अभिमानाने फुलते असे मत पालकांनी व्यक्त केले। शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ सामाजिक सेविका माधुरी गोसावी, माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज, पनवेल महापालिकेचे माजी सभापती प्रणाली भोईर, ग्रामपंचायत सदस्य अतुल भोईर, सामाजिक कार्यकर्ते गेनू भिंगारकर, महिला आघाडी अध्यक्ष विचुंबे मनाली म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य धनश्री भोईर, वासुदेव भिंगारकर, सविता म्हात्रे, साक्षी म्हात्रे, सपना साखरे, सोनाली कांबळे सह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। मुलांना प्रचंड उत्साह व पालकांनी प्रचंड उपस्थिती यामुळे स्नेहसंमेलन अतिशय सुंदर व आनंदमय वातावरणात पार पडले। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, विचुंबे, पनवेल। माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण संस्थेचे आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल विचुंबेचे संकुल आहे। त्या संकुलाच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आज आपल्याला लाभलेल्या पाहुणे मंडळी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। इथे आमंत्रित केलेल्या सगळ्या पाहुण्यांचे मी आभार मानतो। आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात, सगळ्यांचा आभार मानतो। तसेच विद्यार्थ्यांच्या सोबत आलेले पालक त्यांचंही मी स्वागत करतो। आपण सगळ्यात खास सांगायचं म्हणजे पालकांचे मी आभार मानेन की तुम्ही आमच्या शिक्षण संस्थेवर विश्वास ठेवून आपल्या मुलाला पाल्याला आमच्या शाळेमध्ये जे पाठवताय त्याच्याबद्दल तुमचे खरंच कौतुक आभार। 2010 ते 2011ला माझे आमदार बाळाराम पाटील साहेब ह्या विचुंबे गावात तसं बघितलं तर ते नेहमीच येत असत होते। पण 2010 पासून विचुंबे कसं वाढायला लागलंय तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली किंवा इथल्या कल्पनापेक्षा ह्या गावची गरज, शिक्षण संस्थेची गरजेचं त्यांच्या डोक्यात आलं की बाबा इथे प्राथमिक शाळा आहे तर ती प्राथमिक शाळा आणि विचुंब्याचं विचुंब्याचं जे वाढतं लोकसंख्या आहे या लोकसंख्येला शिक्षणासाठी लोकांना वळवण जावं वळवण करायला लागू नये यासाठी साहेबांच्या मनात आलेलं हे आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल ही संकल्पना होती। ती संकल्पना जेव्हा चालू झाली 2012-13ला त्यावेळी तुम्हाला पाटील सरांनी सांगितलं की 16 विद्यार्थी होते तर ते 16 नव्हते, 3च विद्यार्थी होते। त्या 3 विद्यार्थ्यांच्या बरोबर आमच्या प्रिन्सिपल मॅडम, माझ्या गावच्या वनिता म्हात्रे मॅडम आणि पूनम मॅडम या 3 महिला शिक्षकांनी तिथून सुरुवात केली। आणि आज मी नुसता चेअरमन आहे पण खरं जी मेहनत आहे या 3 शिक्षकांनी चालू केली ती 3 शिक्षकांनी 3 विद्यार्थ्यांपासून ते आज 600च्या वरती 600 विद्यार्थ्यांच्या वरती ही शिक्षण संस्था शाळा बनवली जाते। मी त्या 3 शिक्षकांचं तसंच सोबत आता जेवढा स्टाफ आहे त्या सगळ्या शिक्षकांचं आभार मानतो। त्यांनी अशीच मेहनत घ्यायची आहे, शाळा कशी आपली नाव रूपाला येईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे। तुमचेही मी आभार मानतो। त्याचबरोबर नवीनच शाळेची इमारतीचा प्रस्ताव आपण साहेबांसमोर ठेवलेला आहे आणि ते कार्य लवकरच पूर्ण होईल असा मला विश्वास आहे। मी आपल्याला विश्वासही देऊ शकतो। एवढं बोलून मी थांबतो। सगळ्या पाहुण्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपण पाहुण्यांनी आपली व्यवस्था खाली केलेली आहे बसण्याची तर आपण तिथे व्यवस्था राहील। भारतीय घटना शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी पंचांग प्रणाम।
आज या ठिकाणी माझा सुपुत्र कुमार व्ही स्वराली प्रवीण उंबरकर याचा जो जाहीर सत्कार केला त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आशा प्रभा न्यू इंग्लिश स्कूल विचुंबे, त्याचप्रमाणे सर्व स्टाफ, प्रिन्सिपल, शेट्टी मॅडम उपस्थित हो. सन 2023 मध्ये या सुपुत्राने नेपाळमध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरती 2 मेडल प्राप्त केली. त्यानंतर जून 2023 मध्ये महाराष्ट्र शासन आयोजित राज्यस्तरीय युनिफाईड स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केलं. त्यानंतर विविध स्तरावरती रायगड, पुणे, मुंबई या ठिकाणी गोल्ड मेडल प्राप्त केलं. तसेच 2024 मध्ये दिल्ली येथे जाऊन नॅशनल चॅम्पियन झाला. अतिशय आनंदाचा क्षण त्या ठिकाणी होता आणि विविध ठिकाणी सत्कार पार पडले. त्याचप्रमाणे आता जानेवारी 2025 मध्ये जिल्हास्तरीय व मुंबई विभागीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केला. विविध ठिकाणी त्याचे सत्कार झाले आणि उपस्थित व्यासपीठावरती स्थानापन्न असलेले आणि सर्व रसिक यांना मी आवर्जून सांगू इच्छितो की आम्हाला एक आनंदाचा क्षण या सुपुत्राने दिला, जो आजही क्षण ते फोटो बघितले की अजूनही डोळ्यात अश्रू अवतरतात. आणि तो क्षण म्हणजे आपल्या देशाचे प्रतीक असलेलं राष्ट्रध्वज. आमचं जे मूळ गाव आहे मुक्काम पोस्ट मीठपुंडरी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण या माझ्या सुपुत्राच्या हस्ते करण्यात आलं आणि तो क्षण माझ्या आयुष्यावर लक्षात राहील. आणि त्याचप्रमाणे आज या ठिकाणी माझ्या सुपुत्राचा जाहीर सत्कार केला त्याबद्दल आशा प्रभा न्यू इंग्लिश स्कूल विचुंबे, त्याचप्रमाणे सर्व ट्रस्टी मेंबर आणि सर्व प्रिन्सिपल मॅडम, सर्व त्याचे क्लास टीचर्स आणि वेळोवेळी सपोर्ट करणारे सर्व त्याचे चाहते यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तुम्ही लोकी जिल्हा, हा हे प्रामुख्य फील करत असतील वडील आणि आदरणीय वासुदेवजी पिंगाळकर माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. असे विद्यार्थी या विद्यालयामध्ये घडतात.